भगवंतांनी म्हणून धारण केला आहे, मनुष्यामध्येच अवतार स्वीकारला, तर स्त्रियामध्ये करू शकत. हां, सुंदर. बघा, परमेश्वर स्त्रियांमध्ये कधी अवतार घेत नाही. याचं कारण आपला म्हणून. जर यदाकाधी तुम्ही सहजच कल्पना करा, परमेश्वराने स्त्रियांमध्ये अवतार घेतला, ती समाज व्यवस्था, सृष्टी व्यवस्था, तिचं बंधन, अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. पुरुष होऊन जन्मतात, पुरुषार्थाच्या अंगून. आणि देवाने स्त्रियांकडून काय अपेक्षा केली? पुरुष होऊनही असावे, पुरुषार्थाच्या अनुषंगाने. लिंगवाचक नाही आहे. देव तर म्हणतात जीव आणि जीवले काही वेगळं आहे, तुम्ही काही मी काही वेगळं आहे, सारे एकच आहे, समान. तुमच्या कर्मानुसार तुम्हाला ते शरीरयष्टी, आमच्या कर्मानुसार आम्हालाही शरीरयष्टी. परंतु पुरुषार्थ, आज स्त्रिया काय कमी आहे का? काय कुठं जाती नाही स्त्रिया? पायलट झाल्या, युद्धात, मिलिटरीत, इंजिनियर, डॉक्टर्स. पुरुषांपेक्षा स्त्रिया सुशिक्षित सगळीकडे आहे, देवाला मिळू शकतात, विषयच येत नाही. त्याच्यामुळं परमेश्वर मात्र स्त्रीच्या वेशामध्ये अवतार धारण करत नाही, पुरुष होऊन असा. हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि आपल्याला ते दुःख असलं पाहिजे की आम्ही पुरुष होऊ आलो आहे, स्त्री म्हणून आलो आहे, परंतु आम्हाला जे करण्याची इच्छा आहे ते करता येत नाही. थोडंसं बंधन असतं, फरक पडतोच स्वतंत्रतेच्या अनुषंगाने. पुरुष प्रधान संस्कृती, काल तो विषय झाला, त्याच्यामुळं अनेक बंधनं येतात. त्याच्यामुळं आपण ते दुःख करावं. आणि वंचकत्व ह्या कर्मामुळं स्त्रीला स्त्रीचा जन्म भेटलेला आहे, त्यातून आपण बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करावा. परंतु ज्यावेळेस तुम्ही अनुसरणाचा संकल्प सोडाल, त्याच मिनिटाला तुमचा पुरुष जन्म फिक्स झाला, त्याच मिनिटाला. कारण अनुसरल्यानंतर पुरुषाचा जन्म भेटतो आणि तिथं परमेश्वर घेऊन जात असतो. हा सिद्धांत आहे. जसं 2 + 2 = 4, तसं हे केलं तर ती भेटणार, या निर्णय आहे. म्हणून संकल्प म्हणजे पुरुष जन्म मिळवण्याचं सर्वात सुंदर कर्म. ते कर्म बी करायला कंजूसी वाटत असेल तर तुम्हाला हेच आवडतं आहे असं समजायचं. साऱ्या स्त्रियांनी संकल्प सोडले पाहिजे. पुरुष कोणाला नको आहे, पण तुमची दादागिरी जास्त असेल तर हेच बरं आहे. म्हणजे कामं ते काय टेन्शन नाही, सारे पगार आपल्या हातात आणून देते आणि कायला तिकडे जायचं. तो गमतीचा विषय सोडा, परंतु शास्त्राच्या अनुषंगाने जर आपल्याला तिकडं जायचं आहे तर हे करावंच लागेल, आणि केल्यानंतरच ते भेटेल. एकावर एक अवलंबून आहे त्या गोष्टी, बाकी काही नाही. आलं लक्षात? दंडवत हो.